राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सरकारला सादर झालेला आहे आणि 20 फेब्रुवारीला एका विशेष अधिवेशनाचं आयोजन सरकारकडून करण्यात आलंय। दरम्यान जुन्या कुणबी नोंदी ज्यांच्या आहेत त्यांना मराठा आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलंय। पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातली माहिती दिली। ज्यांनी कुणबी अंतर्गत आरक्षण घेतलंय किंवा कुणबी प्रमाणपत्र घेतलेली आहेत त्यांना आत्ताच्या मराठा आरक्षणाचा लाभ मिळणार नाही, तो घेता येणार नाही, हे मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट करण्यात आलंय। नाही, याच्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण आपण देताना जे तुम्ही म्हणाला ते कुणबी दाखल्यांचा विषय, ज्याच्या जुन्या नोंदी कुणबी आहेत 1967 पूर्वीच्या, त्या जुन्या नोंदीचा कायदा आहे पूर्वीचा, आपण काय नवीन केलेला नाही। आणि त्याप्रमाणे जुन्या नोंदी ज्या आहेत त्याचा वेगळा नियम आहे, कायदा आहे। आता हे मराठा आरक्षण जे आहे हे आरक्षण पूर्णपणे ज्यांना कुठल्याही नोंदी नाहीत आणि जे आपण पूर्वी मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं त्याप्रमाणे हे आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। एक सकारात्मक सरकार असताना आंदोलनाची भूमिका घेणं मला वाटतं उचित नाही आणि त्यामुळे त्यांनी आंदोलन देखील मागे घेतलं पाहिजे। आज जेव्हा काही त्याच्यामध्ये अडथळे होते, काही बाबी अस्पष्ट होत्या अगोदरच्या GR मध्ये, त्या देखील आम्ही सुटसुटीत सुलभपणे दाखले कसे मिळतील ज्यांच्या कुणबी नोंदी जुन्या आहेत त्यांना। त्यामुळे सरकार पूर्णपणे सकारात्मक आहे आणि त्यामुळे आंदोलकांनी सरकार सकारात्मक असल्यामुळे आंदोलन एकतर करायला नको होतं, दुर्दैवाने ते झालं। परंतु आता त्यांना आव्हान आहे की सरकार हे सगळ्या गोष्टी करतंय आणि त्यामुळे आंदोलन मागे घ्यावं अशा प्रकारची विनंती माझी। तर मनोज जरांगेंनी आपलं आंदोलन मागे घ्यावं, सरकार आरक्षणासंदर्भात सकारात्मक असताना योग्य पावलं टाकली जात असताना हे आंदोलन करणं योग्य नाही असं म्हणत मनोज जरांगेंना आवाहन केलं गेलंय की त्यांनी आपलं उपोषण मागे घ्यावं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।